चुकीच्या धोरणामुळे आज जात आहोत। हे आमच्या पाठीमागे मंजुनाथ हॉटेल आहे, गेले 4 दिवस ते हॉटेल बंद आहे। अजून अनेक कणकवलीतली हॉटेलं बंद आहेत। ह्याचा परिणाम गॅस सिलेंडर नाही, हे धोरण कोणी राबवलं पाहिजे व्यवस्थित, तर राज्याने आणि केंद्राने राबवलं पाहिजे। सर्वसामान्य माणूस यासाठी काय करू शकतो, तर फक्त आंदोलनच करू शकतो। तर आंदोलनातून ते सिलेंडर उपलब्ध होणार आहे का, तर नाही। आणि यामुळे काय नुकसान आहे, इथला रोजगार म्हणजे यांच्याकडे कामगार असतील त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न। इथे मगापासून 50 लोक तरी विचारून जाते त्यांना, हॉटेल बंदा म्हणजे काय, की जे भुकेलेलं आहे त्याला अन्न पण मिळत नाहीये। म्हणजे हे सगळं कोणामुळे होत आहे, तर देशाच्या आणि राज्याच्या चुकीच्या धोरणांमुळे। छत्रपती शिवाजी महाराजांना तेव्हा परकीय आक्रमणं त्यांनी थांबवली, थोपवली, पण किल्ल्यावरती रसद त्या पद्धतीने उपलब्ध करून ठेवत असत। सर्वसामान्य माणसाला कधी भुकेल्यासाठी त्याचा जीव गेला नाही। पण हे धोरण आपण दूरदृष्टी ठेवून का राबवत नाही, कारण आपण फोडाफोडीच्याच राजकारणात कुठेतरी करत आहोत। म्हणजे आजपर्यंत तुम्ही ह्याला फोडा, त्याला फोडा, त्याला फोडा, पण तुम्ही जी सर्वसामान्यांसाठी ज्या काही धोरणं राबवली पाहिजेत आणि जी उपयुक्त धोरणं आहेत ती कुठे राबवताय। आज शैक्षणिक सुद्धा बघितलं, प्रायमरी ज्या स्कूल आहेत, जिल्हा परिषदच्या स्कूल आहेत, त्या कुठेतरी बंद होत आहेत, कुठेतरी तो विद्यार्थी वर्ग कुठेतरी डायव्हर्ट होतोय। सर्वसामान्य माणसाचा कुठेच विचार होत नाहीये। म्हणून केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी जाहीरपणे निषेध करत आहोत। घ्या आणि लवकरात लवकर सिलेंडर्स उपलब्ध करून द्या, अशा पद्धतीची मागणी आम्ही केंद्राकडे आणि राज्याकडे आज तुमच्या माध्यमातून करत आहोत। आपण बघितलं असाल की जे आखाती युद्धामुळे राज्यामध्ये गॅस टंचाई सुरू आहे आणि या गॅस टंचाईच्या विरोधात विरोधक बोलले म्हणून फक्त विरोधकांनाच टंचाई होते आणि सगळीकडे गॅस सुरळीत आहेत असं वारंवार भारतीय जनता पार्टी आणि शिंदे सेनेचे सत्तारूढ लोक सांगत आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा ज्या दिवशी गॅस टंचाई झाली त्या दिवशी लोकांनी सांगितल्यामुळे आम्ही त्या दिवशी आंदोलन केलं, तर आमच्या आंदोलनावर टीका करण्यात आली की गॅस उपलब्ध आहेत म्हणून। माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा वारंवार सांगतायत, पुरवठाधिकारी सांगतायत वारंवार की गॅस उपलब्ध आहेत। आणि कालच मी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचं एक निवेदन ऐकलं की कमर्शियल जे सिलेंडर आहेत त्यांना कसा पुरवठा करता येईल हे त्यांनी सांगितलं आणि त्याचं नियोजन सांगितलं, परंतु संपूर्ण या जिल्ह्यातील यंत्रणा कशी कुचकामी ठरली आहे आणि पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी कसं वारंवार खोटं बोलत आहेत याचं उत्तम उदाहरण म्हणजे हॉटेल मंजुनाथ। आणि या कणकवली शहरातील जवळजवळ 8 हॉटेलकडे आम्ही जाऊन आलो, 8ही हॉटेल बंद आहेत। 15-20 ज्या टपऱ्या असतात की ज्यांच्यावर पोट लोकांचं असतं, म्हणजे नुसतंच हॉटेलमध्ये कोण खायचंच नाही तर काही लोकांना व्यवसायानिमित्त, नोकरीनिमित्त, कामानिमित्त आले तर त्यांना काहीतरी पोटाला मिळालं पाहिजे म्हणून या हॉटेलमध्ये सुद्धा त्याचा वापर ते करत असतात। अशी सगळी हॉटेल ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जवळजवळ 100-150 हॉटेल बंद आहेत, परंतु या संदर्भात कोणच आवाज उठवत नाही। आज आमच्या शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या महिला आघाडी या संदर्भात त्यांच्याकडे जेव्हा हे कळलं तेव्हा त्यांनी या ठिकाणी आल्यात आणि या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या हॉटेल व्यावसायिक संघटना असू देत, व्यापारी संघटना असू देत, यांना पण माझी विनंती आहे की तुम्ही सुद्धा कोणाला भिवू नका, पण वस्तुस्थिती आहे ती काही सांगा, नाहीतर आम्ही कुठे ठरतोय की सिलेंडर उपलब्ध नाही म्हणून हॉटेल बंद पडतात ही वस्तुस्थिती लोकांना सांगा। आणि पालकमंत्री साहेब आणि कलेक्टर मॅडमांना माझी विनंती आहे हात जोडून की तुम्ही असं खोटं सांगू नका, जी परिस्थिती आहे ती सांगा आणि त्या परिस्थितीत काहीतरी बदल करा। आज या जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिक पूर्णपणे बंद झालेले आहेत, त्याचबरोबर जे छोटे छोटे गॅस बिल्डिंग असू देत, उद्योगधंदे असू देत, हे सुद्धा गॅसमुळे बंद आहेत गॅसअभावी आणि हळूहळू आता लोकांकडे सिलेंडरची सुद्धा कमतरता येईल। त्यामुळे ह्या कमर्शियल सिलेंडरमध्ये तुमचा सगळा नियोजन फेल ठरलेला आहे आणि घरगुती सिलेंडरसाठी तुम्ही आतापासून नियोजन करणार तर 15 दिवसात लोकांना घरगुती सिलेंडर सुद्धा मिळणार नाही। पेट्रोल पंपावर डिझेल बरोबर रॉकेल मिळतं म्हणून घोषणा झाली, परंतु रॉकेल मिळतंय काय, रॉकेल मिळत नाही आहे। आणि त्यामुळे पर्यायी व्यवस्था शासन न करताना वेगवेगळ्या मात्र लोकांवर आज हॉटेल व्यावसायिक टॅक्स देत आहेत, GST देत आहेत आणि हे सगळ्या बंद आहेत। त्यामुळे आम्ही सरकारचा आणि सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाचा निषेध करतो आणि या पुढच्या काळामध्ये जर हे उपलब्ध झालं नाही तर आम्ही तीव्र असं आंदोलन करणार। पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील हॉटेल आणि गॅस व्यावसायिकांची बैठक घेतली होती, तरी देखील ही मी तेच मला सांगितलं की आम्ही वाचलं पेपरात की बैठक घेतली, नियोजन केलं, सगळ्यांना सुरू होते। आता हे हॉटेल 5-6 दिवस बंद आहे। अशीच जिल्ह्यातली सगळी हॉटेल जवळजवळ 100पेक्षा आणि पर्यटन जिल्हा म्हणून आपण सांगतो आणि हॉटेल बंद आहेत आणि त्याचं नियोजन नाही आणि त्यामुळे हे नियोजन पूर्णपणे फेल झालेलं आहे आणि त्याच्यामुळे यांचं सगळं हे उघडं पडलेलं आहे। दुसरीकडे
छगन भुजबळ मंत्री यांनी केरोसिन पुरवठा करणार असं सुतोवाच केलं होतं. मात्र केरोसिन बाबत मागणी काही विक्रेत्यांनी, किरकोळ विक्रेते जे आहेत परवानाधारक, त्यांनी करून देखील अद्याप केरोसिनचा पुरवठा. मी मागे सांगितलं ना की पेट्रोलवर केरोसिन येतं म्हणून सांगितलं, कुठे उपलब्ध आहे? सध्या पेट्रोल आणि डिझेल यांची देखील कमतरता आहे, कमी प्रमाणात टँकर येत आहे. तसेच घरगुती गॅसची देखील टंचाई सध्या सुरू आहे. नाही, आम्ही ते सांगतो पेट्रोल डिझेल सध्या तरी काय कमतरता दिसत नाही, परंतु घरगुती गॅसची कमतरता आता येणाऱ्या काळामध्ये दिसणार. आणि आम्ही हे सांगतो काय की लोक आम्ही आंदोलन केल्यावर ते आरोप करतात, म्हणून हे तुम्हाला दाखवण्यासाठी इथे आणलेलं आहे. बरोबर ना, आमचं तुम्ही नाश्ता देणार होतं पण बंद झालं.